महाप्रज्ञावान तथागत सम्यक संभूत महान लोक कल्याणकारी राजे सम्राट अशोक, भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आपल्या महान आदर्शांना सर्वप्रथम वंदन करतो। वर्षावासाच्या या काळात बौद्ध धम्माचे अध्ययन आणि अध्यापन करणाऱ्या सर्व बंधू भगिनींना हार्दिक मंगल कामना देतो। बहुजन संघटकच्या सर्व प्रेक्षकांना सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय। आज आपण बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथातील परिचयातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि ग्रंथ वाचक या विषयाच्या अनुषंगाने या ठिकाणी संवाद करणार आहोत। बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथ लेखनामागची कथा सांगताना या ग्रंथाच्या प्रस्तावनेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय महत्वाचे असे उल्लेख या ठिकाणी केलेले आहेत। या ग्रंथाच्या प्रस्तावनेत ते असं म्हणतात की हा ग्रंथ लिहिण्याची वेगळी कुळकथा आहे। 1951 साली महाबोधी सोसायटीच्या मासिकाच्या संपादकाने वैशाख अंकाकरिता लेख लिहिण्यास मला सांगितले आणि या लेखात मी असे म्हटले की विज्ञाननिष्ठ समाजाला बौद्ध धम्माशिवाय पर्याय नाही, अन्यथा तो समाज नष्ट होईल। मी हे सुद्धा नमूद केले की जर आधुनिक जगाला स्वतःला वाचवायचे असेल तर त्याला बौद्ध धम्माची कास धरावी लागेल, तरच जगाचे संरक्षण होईल। म्हणजे ह्या प्रस्तावनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी त्या लेखाच्या अनुषंगाने असं सांगितलं की विज्ञाननिष्ठता जपण्यासाठी आणि जगाचं संरक्षण होण्यासाठी जर कशाची आवश्यकता असेल तर ती बौद्ध धम्माची आवश्यकता आहे, असं त्यांनी नमूद केलं। शिवाय ते पुढे असं म्हणतात की मी असंही नमूद केलं होतं की बौद्ध धम्माचे वाङ्मय अर्थात बौद्ध धम्माचं साहित्य हे फारच विशाल आणि विस्तृत आहे, त्यामुळे कोणीही ते पूर्णपणे वाचून व अभ्यासू शकत नाही। त्यामुळे बुद्धाच्या धम्माची वाटचाल अत्यंत मंद गतीने होत आहे। ख्रिश्चनांच्या बायबल सारखा बुद्ध धम्माचा एकच एक ग्रंथ बौद्धांकडे नाही, हा एक मोठाच अडथळा आणि उणीव आहे। बघा, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी असं नमूद केलं होतं की बौद्ध धम्माचं साहित्य अतिशय विशाल, विस्तृत आणि मोठे आहे। आपणही बघतो की सुत्तपिटक, विनय पिटक, अभिधम्म पिटक असे भरपूर अशा प्रकारची ग्रंथ संपदा आहे। आणि म्हणून ते म्हणतात की एकाच व्यक्तीला हे सगळे ग्रंथ अभ्यासणं आणि समजून घेणं, वाचणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे। आणि या कारणामुळेच बौद्ध धम्माची गती मंदावलेली आहे, तिच्या गतिरोध निर्माण होत आहे असं ते म्हटले। आणि दुसरा मुद्दा त्यांनी असा मांडला होता की ख्रिश्चनांना जसा बायबल सारखा एकच धर्मग्रंथ आहे, तसा बौद्ध धम्माला देखील एखादा धम्मग्रंथ तसा असायला पाहिजे असंही त्यांनी मांडलं होतं। ते म्हणतात तो लेख प्रकाशित झाल्यानंतर मला अनेक जणांकडून लेखी आणि तोंडी सूचना आणि विनंत्या करण्यात आल्या की मीच असा ग्रंथ लिहावा। जी बौद्ध धम्माच्या प्रसारातील मुख्य अडचण आहे ती बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मी त्या लेखामध्ये मांडली आणि लोकांनी मलाच विनंती केली की तुम्हीच अशा प्रकारचा बौद्ध धम्माचा एक ग्रंथ लिहा, असा आग्रह लोकांनी मला केला, विनंती केली, सूचना केल्या। आणि या आव्हानाला प्रतिसाद म्हणून मी हा ग्रंथ लिहिण्याचे कार्य स्वीकारलेले आहे। इथं ते म्हणतात की लोकांनी हे जे मला आव्हान केलं त्याला एक प्रतिसाद म्हणून मी बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ लिहिण्याचं कार्य स्वीकारलेलं आहे। आजची ती या ग्रंथाच्या निर्मिती मागची कथा त्यांनी
बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये नमूद केलेली आहे। याच प्रस्तावनेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात, आता ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे, काय म्हणतात, या ग्रंथात काही गोष्टी अशा आहेत की त्या बौद्ध धम्माच्या अभ्यासकांना डोकेदुखी ठरतात। बघा ते काय म्हणतात की या ग्रंथामध्ये अशा काही गोष्टी आहेत की ते बौद्ध धम्माच्या अभ्यासकांना डोकेदुखी ठरतात, त्यांचा समाचार मी या ग्रंथाच्या परिचयात घेतलेला आहे। ज्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत, ज्या परिचयावर आपण चर्चा करणार आहोत, ते काय म्हणतात, ह्याच प्रश्नांचा समाचार मी या ग्रंथाच्या परिचयात घेतलेला आहे। आणि शेवटी ते म्हणतात, मी हे नमूद करू इच्छितो की बुद्धाच्या धम्माचा अभ्यास करावयास आवश्यक अशा प्रकारे या ग्रंथाच्या संचातील हा एकच ग्रंथ आहे। बुद्ध धम्माचा परिपूर्ण अभ्यास करायचा असेल तर त्यामधला बुद्ध आणि त्याचा धम्म हा एकच ग्रंथ आहे। आणि अन्य दोन ग्रंथ म्हणजे, आणि ते पुढे सांगतात की अन्य दोन ग्रंथ त्यात बुद्ध आणि कार्ल मार्क्स आणि दुसरा प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती हे होत। म्हणजे बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी असं स्पष्टपणाने नमूद करतात की जर बुद्ध धम्माचा अभ्यास करायचा असेल तर बुद्ध आणि त्यांचा धम्म, बुद्ध आणि कार्ल मार्क्स आणि प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती या तीन ग्रंथांचा एकत्रित जर अभ्यास केला तरच बौद्ध धम्माचं आपल्याला परिपूर्ण आकलन होऊ शकेल असं ते सांगतात। म्हणजे बुद्ध आणि त्याचा धम्म हा एक भाग, बुद्ध आणि कार्ल मार्क्स हा दोन, आणि प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती हा तीन, या तिन्हींचा एक संच म्हणून बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाकडे आपण बघितलं पाहिजे असं ते सांगतात। आता जो मूळ विषय आपला आहे की परिचयातील प्रश्न, आता हा जो परिचय आहे या परिचयामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जे प्रश्न उपस्थित केले ते प्रश्नच आपण बघणार आहोत। की सुरुवातीला त्यांनी त्या परिचयामध्ये असं म्हटलं की भारतीय जनतेच्या काही वर्गामध्ये बौद्ध धम्माबद्दलची आस्था वाढत आहे आणि स्वाभाविकपणे भगवान बुद्धाचे जीवन आणि शिकवण्याबद्दल स्पष्ट आणि सुसंगत अशा प्रकारच्या निवेदनाची मागणी देखील लोक करत आहेत। आणि पुन्हा या ठिकाणी त्यांनी तोच उल्लेख केला आहे की भगवान बुद्धांची जीवन आणि शिकवण हे सुसंगतपणे मांडणं कुणालाही अत्यंत कठीण आहे। आणि निकायावर अवलंबून, जे निकाय आहे बौद्ध धर्मातले वेगवेगळे, त्याच्यावर अवलंबून बुद्धांची जीवनकथा सुसंगतपणे सादर करणं तर अतिशय कठीण आहे असं ते म्हणतात। आणि त्यांच्या शिकवणुकीचा काही भाग सादर करणे तर अधिक अडचणीचा आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे। जगात जेवढे धर्म संस्थापक होऊन गेले त्यामध्ये बौद्ध धर्माच्या संस्थापकाचे जीवन आणि शिकवण सादर करण्यात जी अडचण निर्माण होते ती गोंधळून टाकणारी जरी नसली तरी पुष्कळ अवघड आहे असंही ते म्हणतात। आणि पुन्हा म्हणतात की असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही की हे प्रश्न सोडवणे आणि बौद्ध धर्म समजून घेण्याचा मार्ग सुस्पष्ट करणे आवश्यक नाही का असा प्रश्न ते विचारतात। जे बौद्ध धम्मीय आहेत त्यांनी निदान साधारण चर्चेसाठी तरी हे प्रश्न मांडावेत आणि त्यावर जितका प्रकाश टाकता येईल तेवढा टाकावा, यासाठी ही योग्य वेळ नाही का असा प्रश्नही ते या ठिकाणी उपस्थित करतात। आणि मग ही प्रस्तावना केल्यानंतर पुन्हा ते प्रश्न विचारतात। त्यातला ते म्हणतात या प्रश्नाची चर्चा व्हावी या दृष्टीने इथे मी ते प्रश्न देत आहे। पहिला प्रश्न त्यांनी असा विचारला की भगवान बुद्धांच्या जीवनातील एक मुख्य घटनेबाबत आहे ते म्हणतात, आणि ती म्हणजे परिव्राज्या, की भगवान बुद्धाने परिव्राज्या का ग्रहण केली हा तो प्रश्न आहे। आणि त्याच्यात ते म्हणतात की पारंपरिक उत्तर असं आहे की त्यांनी एक मृतदेह पाहिला, एक रुग्ण व्यक्ती बघितला, एक जराजर असा वृद्ध बघितला आणि म्हणून ते बघून त्यांना विरक्ती आली आणि त्यांनी संन्यास घेतला असा प्रकारचं सांगितलं जातं। पण बाबासाहेब आंबेडकर इथं म्हणतात तर हे उत्तर अत्यंत हास्यास्पद अशा प्रकारचं आहे, कारण सिद्धार्थांनी वयाच्या 29व्या वर्षी परिव्राज्या ग्रहण केलेली। त्यांनी जो संन्यास घेतला तो काही कमी वयात नाही, वयाच्या 29व्या वर्षी घेतला ते म्हणतात। आणि या तीन दृश्यांची परिणिती म्हणून जर त्यांनी परिव्राज्या ग्रहण केली असली
तर ते 3 दृश्य त्यापूर्वी त्यांना कधी कशी दिसली नाही, हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे ते म्हणतात. कारण की हे मृत्यू, आजारपण आणि वृद्धत्व ते म्हणतात शेकड्यांनी घडणाऱ्या ह्या घटना आहेत आणि त्या तत्पूर्वी सहजच सिद्धार्थांच्या नजरेस येणे संभव्य होते. त्यांनी या घटना याच वेळी प्रथम पाहिला हे पारंपरिक स्पष्टीकरण मान्य करणे अशक्य आहे असं ते म्हणतात. आणि हे स्पष्टीकरण विश्वासार्ह देखील नाही. शिवाय ते म्हणतात हे बुद्धीलाही पटत नाही. मग हे जर प्रश्नाचं उत्तर नसेल तर खऱ्या प्रश्नाचं उत्तर कोणतं, असा अत्यंत मौलिक अशा प्रकारचा प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी या परिचयामध्ये विचारलेला आहे की भगवान बुद्धाच्या परिव्राजेचं कारण काय, संन्यास घेण्याचं नेमकं कारण काय. आणि ते म्हणले की पारंपरिक जे काही कारण आहे की त्यांनी वृद्ध व्यक्ती बघितला, त्यांनी मृत्यू झालेला व्यक्ती बघितला, त्यांनी वृद्ध व्यक्ती बघितला आणि त्यातून त्यांनी संन्यास घेतला, हे न पटणार आहे. मग खरं उत्तर काय असं त्यांनी सांगितलं. मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो प्रश्न परिचयात विचारलेला आहे हा पहिल्या आवृत्तीच्या परिचयातला प्रश्न आहे. तोपर्यंत हा ग्रंथ काही कुणाच्या वाचनात आलेला नव्हता. त्यामुळे हा प्रश्न त्या काळामध्ये अतिशय उत्सुकतेचा प्रश्न होता आणि बुद्धिवादी अशा प्रकारचा हा प्रश्न होता. परंतु आता जेव्हा या ग्रंथाच्या लेखनाला इतकी वर्ष झाली आणि आपण तो संपूर्ण ग्रंथ वाचल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की हा जो प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे, या प्रश्नाचं उत्तर बाबासाहेब आंबेडकरांनी याच ग्रंथामध्ये दिलेलं आहे की यामध्ये असं आलं आहे या ग्रंथामध्ये की वयाची 20 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सिद्धार्थ गौतमांनी शाक्य संघाचं सदस्यत्व स्वीकारलं होतं. ते शाक्य संघाच्या सभामध्ये नियमितपणे सहभागी होत होते. परंतु शाक्य आणि कोलिये यांच्या ज्या सीमा एकमेकाला लागून होत्या आणि त्यांच्या सीमेला दोघांच्याही राज्याच्या सीमेच्या मधोमध रोहिणी नदी होती आणि त्या नदीचं पाणी दोघेही शेतीसाठी वापरत असत. सिद्धार्थ जेव्हा 28 वर्षाचे असताना दोन्ही राज्यांमध्ये, शाक्य आणि कोली यांच्या राज्यामध्ये पाण्यावरून तंटा उद्भवला. तो सोडविण्यासाठी शाक्य सेनापतीने युद्धाचा मार्ग स्वीकारला. त्याला सिद्धार्थ गौतमांनी शाक्य संघाच्या सभेमध्ये विरोध केला की ते म्हणाले की युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही, शत्रुत्वाने कोणताही प्रश्न सुटत नाही, मैत्री भावनेने प्रश्न सुटू शकतात. परंतु सिद्धार्थाचा तो प्रस्ताव त्यांना मान्य झाला नाही आणि युद्धबंदी संबंधी सिद्धार्थाने मांडलेला प्रस्ताव फेटाळण्यात आला आणि युद्धाचा जो काही प्रस्ताव त्या शाक्य संघाच्या सभेमध्ये सेनापतीने मांडला होता तो मात्र बहुमताने स्वीकारला गेला. आता बहुमताने सिद्धार्थाचं जे म्हणणं आहे ते फेटाळलं गेलेलं आहे आणि सेनापतीचं म्हणणं मान्य करत आहे. आता शाक्य संघ ही एक स्वायत्त अशा प्रकारची संस्था आहे. ती लोकशाही पद्धतीने कार्य करणारी संस्था आहे, बहुमताची आदर करणारी संस्था आहे आणि म्हणून जो बहुमताचा आदर करत नाही त्याच्या विरुद्ध काही शिक्षेची देखील तिथं तरतूद होती. आणि म्हणून सिद्धार्थने शाक्य संघाच्या नियमाचा भंग केला. म्हणून एकतर त्यांच्या पुढे 3 पर्याय ठेवण्यात आले: सैन्यात दाखल होऊन युद्धात सहभाग घेणं, किंवा फाशीची किंवा देश त्यागाची शिक्षा भोगणं, किंवा त्यांच्या कुटुंबियांनी सामाजिक बहिष्कारला सामोरे जाणं आणि जमिनीच्या जप्तीच्या कार्यवाहीला सामोरे जाणं, अशा या 3 शिक्षा होत्या. आता यातील सैन्यात दाखल होऊन युद्धात भाग घेणं हे सिद्धार्थाच्या मनाविरुद्ध होतं, विचाराविरुद्ध होतं. त्यांनी तो भाग नाकारला. त्याचबरोबर आपल्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार पडावा, त्यांची जमीन ही जप्त व्हावी, ही कल्पनाच त्यांना न पटणारी होती. दुसरा पर्याय त्यांनी फाशी किंवा देश त्यागाचा स्वीकारला. परंतु ते तयार असतानाही असं दिसतं की सेनापती त्यासाठी तयार नाही. त्याचं कारण आहे, शाक्यांचं हे राज्य जरी स्वतंत्र असलं तर ते कौशल नरेश जो राजा प्रेसिंजित आहे त्याच्या आधिपत्याखाली आहे आणि त्याच्या अनुमतीशिवाय शिक्षा दिल्या जाऊ शकत नव्हती. आणि शिक्षा अशा प्रकारच्या सिद्धार्थ गौतमांच्या देश त्यागाच्या किंवा फाशीच्या शिक्षेला प्रेसिंजित राजाची संमती मिळणं जवळजवळ अशक्य होतं.
आणि म्हणून किंवा मग त्याची संमती न घेता जर अशी शिक्षा दिली तर जेव्हा या गोष्टीची माहिती राजाला होईल तेव्हा तो संघाविरुद्ध कठोर कारवाई करू शकत होता, हे सेनापतीला माहिती होतं. आणि मग आता यावर उपाय म्हणून काय, तर सिद्धार्थाने यावर उपाय शोधला की ठीक आहे की तुम्ही मला ही शिक्षा जर देऊ शकत नसेल तर मी स्वतः संन्यास घ्यायला तयार आहे, परिव्राज्य घ्यायला मी तयार आहे. आणि परिव्राज्य घेतल्यानंतर मी हा देश सोडून जाणारच आहे. मी परिव्राज्य घेऊन राज्यातून निघून जाणं म्हणजे एक प्रकारे ही देश त्यागाचीच शिक्षा आहे असं त्यांनी म्हटलं. आणि मी यासाठी तयार आहे. आणि त्यांनी सांगितलं की हा एक प्रकारचा देश त्यागच आहे. इथं आपल्याला दिसतं की बहुमताचा आदर करण्यासाठी, लोकशाहीने स्वीकारलेल्या व्यवस्थेचा आदर करत भगवंतांनी किंवा सिद्धार्थ गौतमांनी या ठिकाणी परिव्राज्याचा मार्ग स्वइच्छेने स्वीकारलेला आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी याच ग्रंथामध्ये या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे की त्यांनी परिव्राज्य ही केवळ आजारी मनुष्य पाहिला, म्हातारा मनुष्य पाहिला किंवा मृत्यू झालेली व्यक्ती बघितली म्हणून त्यांनी परिव्राज्य घेतली नाही, तर जो तंटा निर्माण झाला आणि त्यातून जी काही तणावाची परिस्थिती निर्माण झाली त्यातून मार्ग काढण्यासाठी, परंतु तो मार्ग स्वइच्छेचा, स्वतःच्या इच्छेने त्यांनी परिव्राज्य ग्रहण करण्याचा मार्ग स्वीकारला असं त्यांनी सांगितलं. आणि याचं विस्तृत वर्णन आपल्याला याच ग्रंथामध्ये संघाशी संघर्ष, देश त्यागाची तयारी, मार्ग सापडला, परिव्राज्य, निरोपाचे शब्द, ग्रहत्याग, कुटुंबाचा विलाप, हे जे भाग बुद्ध आणि त्याचा धम्मा आहे या ग्रंथामध्ये आहे त्यामध्ये हे भाग आपल्याला स्पष्टपणाने पाहायला मिळतात. आता यातला जो दुसरा प्रश्न या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी उपस्थित केलेला आहे या परिचयामध्ये, तो प्रश्न असा आहे, दुसरा प्रश्न असा आहे की ते म्हणतात, दुसरा प्रश्न 4 आर्य सत्यांनी निर्माण केलेला आहे. बुद्धाच्या मूळ शिकवणुकीमध्ये त्यांचा अंतर्भाव होतो का? या 4 आर्य सत्यांचा बुद्ध धर्माच्या मुळावरच तो आघात करतो असं ते म्हणतात. जीवन हे जर दुःख आहे, मृत्यू हे जर दुःख आहे आणि पुनर्जन्म हे जर दुःख आहे तर सर्व काही संपलंच म्हणायचं. या जगात सुख प्राप्तीसाठी धर्म किंवा तत्वज्ञान माणसाला कधीच उपयोगी पडणार नाही. जर दुःखापासून मुक्ती नसेल तर धर्म काय करू शकणार? जन्मापासून जे दुःख अस्तित्वात येते अशा दुःखापासून मानवाची सुटका करण्यासाठी बुद्ध तरी काय करू शकेल, असे प्रश्न निर्माण होतात असं ते म्हटले. बौद्ध इतरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याच्या मार्गात ही 4 आर्य सत्य मोठा अडथळा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. कारण 4 आर्य सत्य मानवाला अशा नाकारतात की 4 आर्य सत्य बुद्धाच्या आचार तत्वांना निराशावादी ठरवतात. ही आर्य सत्य मूळ शिकवणुकीत अंतर्भूत आहेत काय की भिक्खूने दिलेली जोड आहे, असा अतिशय महत्वाचा प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी उपस्थित केलेला. दुसरा जो प्रश्न आहे की 4 आर्य सत्य यांच्या बुद्धाच्या मूळ शिकवणुकीत अंतर्भाव समावेश आहे काय की हे भिक्खूने नंतर घुसडलेली आहे, असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. आणि ह्या पुस्तकाचं आपण जर बघितलं तर याही प्रश्नाचं उत्तर यामध्येच आहे. हा भाग बुद्धाच्या मूळ शिकवणुकीचा भाग असल्याचे आपल्याला याच ग्रंथात अनेक ठिकाणी परिचयास येतात. त्यातला एक भाग आहे बघा, नव्या धम्माचा आविष्कार किंवा नव्या धम्माचा शोध. या भागात असं वर्णन आलेलं आहे की जगात व्यथा आणि दुःख आहे ही वस्तुस्थिती आहे आणि जगातील दुःख कसे नाहीसे करावे या प्रश्नावर ते म्हणतात, या प्रश्नावर त्याने आपले चित्त एकाग्र केलं. त्याने स्वतःला प्रश्न विचारला. आता जेव्हा ज्ञानप्राप्तीच्या वेळची ही परिस्थिती आहे की एकतर सिद्धार्थ गौतमांनी हे मान्य केले की जगामध्ये दुःख आणि व्यथा आहे, आणि दुसरी गोष्ट त्यांनी या जगातील दुःख कसे नाहीसे करता येईल या प्रश्नावर त्यांनी स्वतःचं चित्त एकाग्र केलं, चिंतनाला सुरुवात केली. आणि चिंतनाला सुरुवात केल्यानंतर त्यांनी चिंतनाला पहिला प्रश्न कोणता घेतला तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मनुष्य मात्राला भोगाव्या लागणाऱ्या दुःखाची कारणं कोणती? बघा ते काय म्हणतात की प्रश्न कोणता घेतला तर मनुष्य मात्राला भोगाव्या लागणाऱ्या दुःखाची कारणं कोणती. म्हणजे दुःख आहे हे आर्य सत्य आहे, पण ते भोगाव्या लागणाऱ्या दुःखाची कारणं कोणती हा पहिला भाग घेतला. आणि दुसरा प्रश्न आहे की हे दुःख कसे नाहीसे करावे, कसे नाहीसे करता येईल हे दुःख, हा दुसरा प्रश्न त्यांनी घेतला. चिंतनाचे हे दोन्ही प्रश्न आर्य सत्यांशी संबंधित आहे. कारण की जगात दुःख आहे, दुःखाला कारण आहे,
दुःखाचं निवारण होऊ शकतं आणि दुःखाचा निवारणाचा मार्ग असेल, याच्याशीच हे प्रश्न संबंधित आहे असं आपल्याला दिसतं. ज्ञानप्राप्तीचे मूळ हेच प्रश्न आहेत, म्हणून हे मूळ शिकवणुकीचा भाग असल्याचं स्पष्ट होतं. शिवाय पंचवर्गीय भिक्खूंना उपदेश करताना तथागत बुद्ध शेवटी असं म्हणतात की, इथं जे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जर कधी मग दुःख आहे तर बुद्धाचा धम्म हा निराशावादी आणि बुद्ध तरी काय करू शकेल, या प्रश्नाचंही बुद्धाने उत्तर बुद्धाच्या तोंडूनच बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथामध्ये दिलंय. त्या पंचवर्गीय परिव्राजकांना ते म्हणतात, शेवटी असं म्हणतात, धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये आपल्या पहिल्याच देशनेत बुद्ध त्याचा समारोप करताना असं म्हणतात, तुम्ही माझ्या धम्माला कदाचित निराशावादी धम्म म्हणाल, कारण या धम्माचे दुःखाच्या अस्तित्वाकडे मनुष्याचे या धम्माने दुःखाच्या अस्तित्वाकडे मनुष्याचे लक्ष वेधले आहे. माझे म्हणणे असे आहे की माझ्या धम्माप्रती असा दृष्टिकोन चुकीचा आहे, की माझ्या धम्माप्रती निराशावादी दृष्टिकोन ठेवणं चुकीचं आहे असं पहिल्याच प्रवचनात ते म्हणतात. कारण आणि त्याचं कारण हे देतात, ते म्हणतात, माझा धम्म दुःखाचे अस्तित्व मान्य करतो यात शंका नाही, परंतु दुःखाचे निवारण करण्यावरही तो जोर देतो हे विसरू नका. बुद्ध धम्म हा निव्वळ दुःखाचं अस्तित्वच मान्य करत नाही, तर तो निवारणावर देखील जोर देतो असं खुद्द तथागत बुद्ध या ठिकाणी म्हटलेलं आहे. ते म्हणतात, माझ्या धम्मात ध्येय आणि आशा दोन्ही आहे. माझ्या धम्माला ध्येय देखील आहे आणि आशा देखील आहे. माझ्या धम्माचे ध्येय काय आहे तर अविद्येचा नाश करणं हे आहे. आणि अविद्या म्हणजे कशाला म्हटले भगवान बुद्धाने तेही समजून घ्या. तर ते म्हणतात, अविद्या म्हणजे दुःखाच्या अस्तित्वाविषयीचे अज्ञान. आता दुःखाच्या अस्तित्वाचं अज्ञान जर अविद्या असेल आणि अविद्या नष्ट करणं जर हे धम्माचं काम असेल, तर अविद्येची जाणीव होण्यासाठी दुःख आहे हे सत्य मान्यच करावं लागतं. याचाच अर्थ ज्ञान, अज्ञानाचं ज्ञान होणं म्हणजे काय, की दुःखाचं ज्ञान होणं, आर्य सत्यांचं ज्ञान होणं असाच त्याचा अर्थ होतो. म्हणजे हे आर्य, या दृष्टीने आपण जर बघितलं, हे आर्य सत्य भगवान बुद्धाच्या मूळ शिकवणुकीमध्ये आहे, मूळ प्रवचनामध्ये आहे. परिव्राजकांनी ते मान्य केलेले आहे आणि म्हणून हा मूळ शिकवणुकीचा भाग आहे. आणि तो भगवान बुद्धाच्या धम्माला निराशावादी करत नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर तो उलट दुःख निवारण्याचा मार्ग दाखवणारा आणि दुःख निवारण्याची आशा निर्माण करणारे आहेत. आणि ते भगवान बुद्धाच्या मूळ शिकवणुकीचाच भाग आहे. ही भिक्खूने दिलेली जोड नाही, हे देखील या ग्रंथावरूनच बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केल्याचं आपल्याला दिसतं. आता यातला तिसरा जो प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे तो असा आहे की, तिसरा प्रश्न या परिचयात ते म्हणतात, तिसरा प्रश्न आत्मा, कर्म आणि पुनर्जन्म या तत्वाबद्दल आहे. बुद्धाने आत्म्याचे अस्तित्व नाकारलेले आहे, पण त्यांनी कर्म आणि पुनर्जन्म याबद्दलची तत्वे ठामपणे प्रतिपादित केलेली आहेत असे सांगितले जाते. मग लगेच प्रश्न उपस्थित होतो, जर आत्मा नाही तर कर्म कसे असू शकेल, जर आत्मा नाही तर पुनर्जन्म कसा असू शकेल, हे गोंधळ निर्माण करणारे प्रश्न आहेत. बुद्धांनी कर्म आणि पुनर्जन्म हे शब्द कोणत्या अर्थी वापरले, त्या काळी ब्राह्मण वापरत असत त्यापेक्षा निराळ्या अर्थी हे शब्द वापरले आहेत का, असे जर असेल तर ते कोणत्या अर्थी वापरलेले आहेत, ब्राह्मण वापरात त्या अर्थी वापरलेले आहेत का, असे जर असेल तर आत्म्याचा अस्वीकार आणि कर्म आणि पुनर्जन्म यांचं दृढ प्रतिपादन ही एक भयंकर विसंगती नाही काय, आणि ही विसंगती उकलण्याची आवश्यकता आहे असं त्यांनी म्हटले. आणि महत्वाचा प्रश्न की आत्मा नाही तर पुनर्जन्म कसा असू शकेल, आणि आत्मा नसताना जर पुनर्जन्म असेल तर ही भयंकर विसंगती नाही का, आणि ही विसंगती आपण उकलली पाहिजे असा प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी निर्माण केलेला आहे. आता याचा विचार करत असताना आपल्याला या ग्रंथावरून असं दिसतं, पुढे वाचन केल्यानंतर, अनात्मा हे बुद्ध धम्माचं एक महत्वाचं तत्व आहे. अनात्मा म्हणजे आत्मा नसणे, आत्म्याचं अस्तित्व अमान्य करणे. आता आत्म्याचे अस्तित्व मानत नाही असं अनात्मा हे तत्व सांगतं. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे प्रश्न उपस्थित केले त्यांची उत्तरं देखील बाबासाहेब आंबेडकरांनी याच ग्रंथामध्ये दिले. यातलं एक महत्वाचं टॉपिक आहे, त्यामध्ये परिभाषिक शब्द साम्यामुळे होणारे मौलिक भेद कसे स्पष्ट अस्पष्ट राहतात, अशा प्रकारचं एक संपूर्ण प्रकरण त्यांनी या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. आणि याच भागामध्ये त्यांनी पुनर्जन्म या भागात या पुनर्जन्माच्या संकल्पनेची सविस्तरपणाने मांडणी केलेली आहे.
आणि त्यामध्ये हे प्रश्न उपस्थितही केले आहे की बुद्ध पुनर्जन्म मानतात का, असा प्रश्न उपस्थित केला आणि त्याचे उत्तर त्यांनी होय असे दिलेले आहे. आणि मग त्याचं स्पष्टीकरण देताना ते असं म्हणतात की बुद्धाच्या मते माणसाच्या अस्तित्वाचे 4 घटक आहेत, की पृथ्वी, आग, तेज आणि वायू. आणि मृत्यूनंतर हे 4 घटक पदार्थ आकाशात समान पदार्थ समूहात मिळून जातात असंही बुद्धाने म्हटलेलं आहे. शरीर मरते पण भौतिक घटक पदार्थ सदैव राहतात असे त्यांनी म्हटलेलं आहे. अशा प्रकारचा पुनर्जन्म बुद्ध मानतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता याच वर्णन पुढे करताना ते म्हणतात, याचं वर्णन सारीपुत्त व महाकोठीत यांच्या संवादात आले आहे. आणि त्यामध्ये असं आहे की मृत्यूनंतर शरीराची ऊर्जा निर्मिती थांबते. त्या ऊर्जेला बाबासाहेब आंबेडकरांनी एनर्जी असं म्हटलंय, की एनर्जीची निर्मिती थांबते म्हणजे शक्तीचे उत्पादन थांबते असं म्हटलंय. आणि शक्तीचा किंवा एनर्जीचा एक सिद्धांत आहे की असं म्हणतात की एनर्जी नेव्हर डाईज, की ऊर्जा कधी नष्ट होत नाही तर ती रूपांतरित होते असं विज्ञान सांगतं, शास्त्र सांगतं. आणि या अर्थाने ते पुनर्जन्माचं या ठिकाणी स्पष्टीकरण देतात. शिवाय राजा प्रसेनजित आणि भिक्खुनी खेमा यांच्यामधील संवाद देखील त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. आणि पुनर्जन्म कुणाचा, काय, कोणत्या व्यक्तीचा आणि कोणत्या पदार्थाचा असा त्यातला भाग आहे याचे उत्तर त्यामध्ये आलेले आहे. शिवाय एक उदाहरण देताना असं म्हटलं की आंब्याच्या कोळीपासून दुसरा आंबा निर्माण होणं, या पहिल्या आंब्याचा एक प्रकारचा तो पुनर्जन्मच म्हणता येईल असंही त्यांनी म्हटलंय. म्हणून की आत्म्याशिवाय देखील पुनर्जन्म असू शकतो याचं खुद्द स्पष्टीकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. आणि ही जी काही विसंगती निर्माण झाली होती ती विसंगती त्यांनी स्वतःच दूर केलेली आहे. आत्म्याशिवाय देखील पुनर्जन्म असू शकतो आणि तो कसा असू शकतो त्याचं विज्ञानवादी आणि विज्ञाननिष्ठ उत्तर त्यांनी स्वतःच या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता तो चौथा प्रश्न त्यांनी या निमित्ताने निर्माण केलेला आहे तो असा आहे की चौथा प्रश्न भिक्खू संबंधी आहे, की भिक्खू निर्माण करण्याचा बुद्धाचा काय उद्देश होता असं त्यांनी म्हटलेलं आहे. एक परिपूर्ण पुरुष निर्माण करणे हा त्यांचा हेतू होता, की जनतेच्या सेवेला आपलं आयुष्य वाहिलेला आणि त्यांचा मित्र मार्गदर्शक आणि तत्वज्ञ असलेला एक समाजसेवक निर्माण करणे हा हेतू होता असा प्रश्न त्यांनी विचारलेला. आणि ते म्हणतात की हा अगदी महत्वाचा प्रश्न आहे, त्यावर बौद्ध धम्माचे भवितव्य अवलंबून आहे ते म्हणतात. कारण की 3 रत्नांमध्ये भिक्खू संघाचा समावेश होतो. म्हणून हा प्रश्न ते म्हणतात महत्वाचा आहे. याच्यावर बौद्ध धम्माचं भवितव्य अवलंबून आहे. जर भिक्खू हा केवळ परिपूर्ण पुरुष असेल तर बुद्ध धम्माच्या प्रसाराला तो उपयोगी होत नाही. कारण जरी तो परिपूर्ण पुरुष असला तरी तो स्वार्थी पुरुष आहे, कारण तो स्वतःच हित बघणार. उलट पक्षी जर तो समाजसेवक असला तर बौद्ध धम्मा तो आशाजनक होऊ शकेल. या प्रश्नाचा निर्णय तात्विक सुसंगतीच्या हितापेक्षा धम्माच्या भवितव्याच्या हिताच्या दृष्टीने केला पाहिजे असा अत्यंत मौलिक प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी उपस्थित केला. आणि हा प्रश्न आजही आपण जर भिक्खू संघाकडे बघितलं, वर्तमानातल्या भिक्खू संघाकडे जर आपण बघितलं तर हा प्रश्न जसाचा तसा आजही आपल्या पुढे उभा राहणार आहे. आणि याची उकल त्यांनी जरी करून दाखवली तरी ती आज त्याकडे आपण आजही गांभीर्याने बघण्याची गरज आहे असं यातून स्पष्ट होतं. हा प्रश्न आजही प्रासंगिक असल्याचं आपल्याला दिसतं की भिक्खू निर्माण करण्याचा बुद्धाचा उद्देश काय होता असं त्यांनी विचारले. कारण की आपण एक तर सगळ्यात पहिलं बघा की भगवान बुद्ध म्हणजे आकाशा इतका ज्ञानी पुरुष, प्रचंड ज्ञानी, जगामध्ये त्यांच्या इतका ज्ञानी दुसरा कोणी नाही. परंतु अशा ज्ञानी माणसाने देखील भिक्खू संघाची निर्मिती केली. कशासाठी केली? कारण की ते एकट्यानेच काही सगळ्या धम्माचा प्रचार प्रसार करू शकत नव्हते, हे सत्य त्यांनी जाणलेलं होतं. आणि धम्म प्रचार प्रसार ही व्यक्तिगत बाब नाही तर ती सामूहिक बाब आहे. त्यासाठी संघाची आवश्यकता आहे हे बुद्धासारख्या महान ज्ञानी पुरुषांनी देखील जाणलं होतं. आणि म्हणून त्यांनी भिक्खू संघाची निर्मिती केल्याचे आपल्याला दिसतं. आता संघ म्हणजे तथागतांनी शिकवलेल्या धम्माचे आचरण करणाऱ्या समाजाचा नमुना, एक उदाहरण, एक आदर्श. भगवान बुद्ध जे काही तत्व सांगत आहे ते तत्व साधारण लोकांना व्यवहारामध्ये आचरणात आणण्यासाठी अडचणी आहे.
आणि मग हे तत्व प्रत्यक्षात आचरण करणारे लोक पाहिजे. आणि ते लोक, तो समाज, तो क्लास कसा असेल त्याचा एखादा नमुना लोकांना दिसावा, व्यावहारिक नमुना लोकांना दिसावा, यासाठी त्यांनी भिक्खू संघाची निर्मिती केली. भिक्खू म्हणजे बुद्धाच्या आदर्श समाजाचा मार्ग दाखवणारा प्रकाश आहे. बुद्धाचा जो आदर्श समाज आहे त्याचा मार्ग दाखवणारा प्रकाश आहे असं म्हटलेलं आहे या ग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकर. भिक्खूचं कार्य काय, याचाही हा प्रश्नही पुन्हा त्यांनी शेवटच्या भागामध्ये याच ग्रंथात उपस्थित केलेला आहे. भिक्खूचं कार्य काय याचं उत्तर देताना ते म्हणतात, भिक्खू आणि उपासक या भागामध्ये त्यांनी उत्तर दिलेले आहे. ते म्हणतात, भिक्खूने केवळ व्यक्तिगत साधनेला वाहून घ्यायचे की त्यांनी लोकांना मार्गदर्शन करून त्यांची सेवा करायची. हे दोन्ही प्रश्न पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकरांनी भिक्खू आणि उपासक या टॉपिक मध्ये उपस्थित केलेला आहे. की त्यांनी व्यक्तिगत साधनेला स्वतःला वाहून घ्यायचं की लोकांना मार्गदर्शन करायचं, हा प्रश्न पुन्हा उपस्थित केला. आणि त्याचं उत्तर त्यांनी असं दिलं की दोन्ही कार्य करणं महत्वाचं आहे. भिक्खूने काय केलं पाहिजे, ह्या दोन्ही गोष्टी केल्या पाहिजे. व्यक्तिगत का केलं पाहिजे ते सांगताना ते म्हणतात, व्यक्तिगत स्वतःच्या बुद्धीचा विकास केल्याशिवाय तो मार्गदर्शनास लायक होणार नाही. भिक्खूला समाजाला जर मार्गदर्शन करायचं असेल तर त्याने स्वतःच्या बुद्धीचा विकास करणे ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि ती व्यक्तिगत साधनेतूनच साध्य होणार आहे. म्हणून तो स्वतः प्रथम संपूर्ण सर्वश्रेष्ठ धम्ममार्गी आणि प्रज्ञा संपन्न असा व्यक्ती असला पाहिजे. बघा ते काय अपेक्षा व्यक्त करतात, भिक्खूने पहिल्यांदा परिपूर्ण पुरुष व्हावं, त्याने सर्वश्रेष्ठ व्हावं, त्याने धम्म आचरणी व्हावं आणि प्रज्ञा संपन्न असं त्याने व्हावं. आणि यासाठी त्याने व्यक्तिगत साधना सतत केली पाहिजे, कंटिन्युअसली केली पाहिजे, सातत्यपूर्ण अखंडितपणे केली पाहिजे. म्हणजे स्वविकासाचे प्रयत्न भिक्खूने सतत केले पाहिजे. आणि नंतर मग त्याने समाजाला मार्गदर्शन केलं पाहिजे. कारण ते म्हणतात, तो जर मानव जातीच्या दुःखाबाबत उदासीन असेल तर तो भिक्खू या संज्ञेस पात्र ठरत नाही, अशी कठोर टीका बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथात करतात. जर एखादा भिक्खू निव्वळ स्वतःच्या उद्धारासाठी, स्वतःच्या उत्कर्षासाठी झटत असेल आणि तो जर समाजाबाबतीत, लोकांच्या बाबतीत उदासीन असेल तर असा भिक्खू संज्ञेस पात्र ठरणार नाही. समाजाच्या दृष्टीने तो कुचकामी ठरेल असं ते म्हणतात. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जी भिक्खूची कल्पना केलेली आहे ती फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड या अर्थाने केली, की तो समाजाचा मित्र असावा. भिक्खू हा समाजाचा तत्वज्ञ असावा, भिक्खू हा समाजाचा मार्गदर्शक असावा असं त्यांनी म्हटलं. म्हणजे मित्र, तत्वज्ञानी आणि मार्गदर्शक अशा त्रिगुणाचा संगम असलेला जो भिक्खू आहे तो खऱ्या अर्थाने समाज उपयोगी आहे. आणि असा भिक्खू असेल तरच तो धम्माच्या दृष्टीने महत्वाचा आहे, समाजाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. आणि बुद्ध धम्माचं भवितव्य अशाच भिक्खूंच्या हाती गतिमान आहे असं ते म्हणतात. आणि तो बुद्ध धम्माच्या भवितव्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे असं त्यांनी या ठिकाणी म्हटलंय. थोडक्यात जर आपण बघितलं तर या सर्व प्रश्नांची उत्तरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः याच ग्रंथामध्ये दिलेली. जसं या ग्रंथाच्या सुरुवातीच्या आवृत्तीत हे प्रश्न होते मित्रांनो. जसं आपण बघतो की एखादा मोठा चित्रपट असेल, त्या चित्रपटाचं एखादं छोटंसं टीझर असतं आणि त्या टीझर मधून त्या चित्रपटाची संपूर्ण कल्पना आपल्याला काही येत नाही. आणि परंतु त्या संपूर्ण चित्रपट आपण बघावं, त्या संपूर्ण चित्रपटाबद्दल आपल्यामध्ये आकर्षण निर्माण व्हावं, अशी आकर्षक मांडणी त्या टीझरची असते. अगदी त्याचप्रमाणे या परिचयाची अतिशय आकर्षक मांडणी आणि अतिशय महत्वाचे प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी इथे उपस्थित केलेले होते. आणि या प्रश्नाचं उत्तर आपण जेव्हा या ग्रंथाचं परिपूर्ण अध्ययन करतो तेव्हा आपल्याला मिळतं. आता या वर्षावासाच्या निमित्ताने जेव्हा आपण या ग्रंथाचं अध्ययन करत आहोत तर तेव्हा आपण ह्या प्रश्नांच्या अनुषंगाने ग्रंथाचं वाचन करणं अत्यंत महत्वाचं आहे असं आपण बघितलं पाहिजे. कारण भगवान बुद्धाचं धम्म आपण कसं बघितलं पाहिजे त्याकडे त्याचा एक दृष्टिकोन बाबासाहेब आंबेडकरांनी या परिचयातून दिलाय. आपण जर बघितलं तर बुद्ध धम्म हा एक प्रकारचं, बुद्ध हे संशोधक आहे, जगातले सर्वोत्कृष्ट अशा प्रकारचे ते संशोधक आहे. आणि धम्म हा बुद्धाने लावलेला एक महत्वाचा शोध आहे. बुद्ध संशोधक आहे आणि धम्म हा शोध आहे. आणि या अर्थाने जर आपण या प्रस्तावनेकडे, या ग्रंथाकडे बघितलं तर आपल्याला
संशोधन, आज जे संशोधन जगामध्ये होत आहे त्या संशोधनाच्या सगळ्या पायऱ्या आपल्याला या बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानामध्ये दिसतात. संशोधनाच्या कोणत्या पायऱ्या आहेत? तर संशोधक पहिल्यांदा विषयाची निवड करतो. विषयाची निवड करत असताना तो पहिल्यांदा माहितीचा आढावा घेतो की या प्रकारचं संशोधन अगोदर झालेलं आहे का. भगवान बुद्धाने दुःखासंबंधी आणि दुःखाच्या उपायासंबंधी संशोधन करत असताना त्यांनी का आढावा घेतलेला आहे की या अगोदर काय संशोधन झालेलं आहे. आणि त्यांना सांख्य तत्वज्ञानामध्ये दुःख निहित आहे, व्यथा आणि दुःख ही वस्तुस्थिती आहे, हे संशोधन अगोदर झालेलं आहे हे त्यांना कळलेलं आहे. नंतर त्यांनी प्रश्नांची मांडणी केलेली आहे. काय प्रश्नांची मांडणी केलेली आहे की दुःख आहे आणि दुःख पहिला प्रश्न त्यांनी मांडलेला आहे की दुःख का आहे आणि दुसरा प्रश्न आहे त्याचं निवारण कसे करावे. तिसरी गोष्ट संशोधनामध्ये ते हायपोथिसिस किंवा गृहितके की काहीतरी गृहीत धरावं लागतं की ह्या संशोधनाने काय होणार आहे, तर ह्या संशोधनातून जग सुखी होणार आहे असं गृहीत त्यांनी मांडलं. माहितीचं संकलन करावं लागतं संशोधनामध्ये. बुद्धाने देखील वेगवेगळ्या लोकांकडून जाऊन त्यांच्याकडे काय ज्ञान आहे ते त्यांनी शोधलेलं आहे. त्यांच्या ज्ञानाचा त्यांनी चिंतन काळामध्ये त्या विविध पद्धतीचा देखील अवलंब चिंतनासाठी केलेला आहे. त्याचबरोबर माहितीचं विश्लेषण संशोधनामध्ये करावं लागतं. बुद्धाने देखील जी माहिती, दुःखाचं कारण त्यांना कळलं की दुःखाचं कारण तृष्णा आहे, त्या माहितीचं त्यांनी विश्लेषण केलं. आणि जर दुःखाचं कारण तृष्णा असेल तर तृष्णेतून मुक्त झालं तर दुःखातून देखील मुक्त होता येतं असं विश्लेषण त्यांनी केलं. नंतर आपण बघतो की संशोधनामध्ये निष्कर्ष असतात, शिफारशी असतात. भगवान बुद्धाने देखील आपला धम्म हा मध्यम मार्ग आहे, हा शील मार्ग आहे, अष्टांग मार्ग आहे आणि यातील पारमितांचं की या सर्वांच्या पालनाने दुःखमुक्ती होते, अज्ञानातून मुक्ती होते, अशा प्रकारचं निष्कर्ष काढले आहेत. आणि याचं पालन केलं पाहिजे अशा प्रकारच्या शिफारसी जणू काही त्यांनी केलेल्या आहे. आणि शेवटचा भाग असतो सत्यपण, की झालेलं संशोधन योग्य आहे की योग्य नाही. तर भगवान बुद्धाचं संशोधन हे बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे आणि लोक कल्याणकारी असल्याचं आपल्याला यावरून दिसून येतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत हे प्रश्न विज्ञानवादाला चालना देणारे आहे, चिकित्सक बुद्धीला चालना देणारे आहे, त्याचबरोबर तुलनात्मक अभ्यास करण्याला चालना देणारे आहे, बुद्धिवादी दृष्टिकोन बळकट करणारे आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की धम्माचं अध्ययन, बुद्ध धम्माचा आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा तो झापडबंद पद्धतीने आहे ते मान्य या पद्धतीनं न करता ते तर्काच्या साह्याने, विज्ञानाच्या साह्याने, चिकित्सेने आणि बुद्धिवादाने केला पाहिजे असं त्यांना वाटलं. आणि त्यामुळे त्यांनी हे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. आणि हे प्रश्न विचारांना चालना देणारे आहेत, विचार प्रवृत्त करणारे आहेत, विचार प्रवृत्त करणारे आहेत असं मला या निमित्ताने सांगावंसं. आणि हे प्रवृत्त करणाऱ्या प्रश्नांचं या निमित्ताने आपल्याला या विषयाच्या अनुषंगाने आढावा घेता आला. मला या प्रश्नाच्या अनुषंगाने विचार करण्याची आणि आपल्याशी संवाद करण्याची संधी या बहुजन संघटक पेजचे संपादक राहुल खांडेकर सर यांनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण सर्वांनी देखील ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो व या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय प्रबुद्ध भारत.